बबन जाधव साहेब यांच्याकडून या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. तरी बबन जाधव साहेबांचं आम्ही याच ठिकाणी कलापथकाच्या वतीनं आभारी आहोत. धन्यवाद. पंचांना विनंती करतो आपण सामना चालू करायचा आहे. तुंबार वजवडे संघाला विनंती आपल्याला एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. स्ट्राईक रायडर फलंदाज चंद्रकांत, नॉन स्ट्राईकला राकेश, सलामीचे बॅटर तुंबार वजवडे संघाकडून, तसेच सवर्ण सडव संघाकडून वैयक्तिक गटातील पहिल्या संघाकडून पहिली षटक टाकणे सज्ज रुपेश. स्ट्राईक लाईनला चंद्रकांत, नॉन स्ट्राईकला तो राकेश, पहिल्या टाकणे सज्ज रुपेश. सुरेख चेंडू मात्र सरळ एक्स्ट्राच्या हातामध्ये विसाव गेला. पहिला चेंडू, निर्धाव चेंडू, सुरेख चेंडू टाकण्यात यश सफल प्राप्त करतोय तो रुपेश. सलामीचे बॅटर मैदानात दाखल चंद्रकांत आणि राकेश. स्ट्राईक राहिला तो चंद्रकांत, नॉन स्ट्राईकला तो राकेश. पुन्हा एकदा सज्ज झाला तो गोलंदाज मार्कवर रुपेश. रुपेश टू चंद्रकांत. चेंडू मात्र हवेमध्ये. चेंडूची उचलबाग होईपर्यंत एक धावसंख्या पूर्ण झाली. धावांचा मात्र सरगणिश झाला 1 या अंकाने. धावसंख्या पोहोचते तुंबाड वजवडे संघाची बिनबाद 1. धावांचा डोंगर रोखायचा असेल तर रुपेशला सुरेख गोलंदाजी करावी लागेल. यॉर्कर पद्धतीचा मारा करावा लागेल. डॉट्स रूपात चेंडू फेकावे लागतील. पुन्हा एकदा रुपेश टू राकेश असा मारा असेल. गोलंच्या ट्रॅकवरती सज्ज, गोलंदाज मार्कवर सज्ज. रुपेश टू राकेश असा मारा असेल. चेंडू मात्र भिरकावून दिलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू होते. वाऱ्याच्या वेगाने चेंडू होते सीमा रेषा पार येतोय. सुरेख चौकार. राकेशच्या बॅटमधून आलेला पहिला चौकार. संघाची धावसंख्या पोचते 5 अंकावरती बिनबाद 5. धावसंख्या पोचते 5 अंकावरती. तुंबाड वजवडे संघाचे पुन्हा एकदा सज्ज झाले. गोलंच्या ट्रॅकवरती, रनिंगवरती रुपेश टू राकेशचा मारा असेल. चेंडू मात्र भिरकावून दिलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू होते. पुन्हा एकदा वाऱ्याच्या वेळेत बॅक टू बॅक येतो. दुसरा चौकार येतोय. सुरेख चौकार. या चौकार संघाची धावसंख्या पोचते 9 अंकावरती. बॅक टू बॅक सरळ 2 चौकार ठोकले राकेशने. आता मात्र क्षेत्ररक्षण मध्ये थोडा बदल करावे लागेल. क्षेत्ररक्षण सजवलं गेले. पुन्हा एकदा सज्ज झालाय तो रुपेश टू राकेशचा मारा असेल. पुन्हा एकदा चेंडू मात्र ऑन साईडला ढकलून दिला. सुरेख थ्रो केला आणि पहिलं विकेटचं पतन. धाबाद होतोय तो राकेश. पहिल्या विकेटचं पतन होतं राकेशच्या रोवर. पहिला हादरा बसतोय तो तुंबाड वजवडे संघाला. सुरेख क्षेत्ररक्षण केलं आणि पहिलं विकेटचं पतन होतं. पहिला गडी बाद होतोय राकेश मध्ये तंबूच्या आश्रयाला. सुरेख क्षेत्ररक्षण, सुरेख थ्रो केला होता आणि यष्टी उद्ध्वस्त केला. धाबाद झाला तो राकेश. नव्या धावसंख्या पहिला गडी बाद होतोय राकेशच्या रूपामध्ये. आता बघा नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल समीर. स्ट्राईक लाईनला येतो चंद्रकांत, नॉन स्ट्राईकला समीर. पुन्हा एकदा सज्ज झाला गोलंदाज रनवरती रुपेश टू चंद्रकांत असा मारा असेल. काय घडते काय विरुद्ध पाहूया. पुन्हा एकदा रुपेश सज्ज. सुरेख चेंडू रुपेशचा. सरळ चेंडू स्ट्रिकच्या हातामध्ये विसावला गेला. पंच घोषित करतात पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्ती संघ धावसंख्या बोलते 1 गडी बाद 89 धावसंख्या. सुरेख षटक टाकलं गेलं. 2 चौकार जरी आले असले तरी पण मात्र जखडून ठेवलं गेलं रुपेशने. 1 विकेट घेतली. पहिल्या षटक संघ धावसंख्या 1 गडी बाद 89 धावसंख्या. हॅलो, आत्ताच आलेल्या माहितीनुसार आजच्या ह्या स्पर्धेसाठी आम्हाला नेहमीच सहकार्य करणारे पणजी मालवाडीतील नेतृत्व सह्याद्री चषक क्रिकेट संघटनेचे कमिटी प्रमुख सन्माननीय संदीप बिर्जे साहेब यांच्याकडून या स्पर्धेसाठी
रोख 1000 रुपये रक्कम याच ठिकाणी प्राप्त झालेली आहे. तरी कलापथकाच्या वतीनं त्यांचा आम्ही आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद. आपलं असंच सहकार्य आम्हाला लाभत राहो. धन्यवाद. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघाकडून दुसऱ्या टाकणे सज्ज आहे तो रुपेश जाधव. आता मात्र स्ट्रायकर आणलाय तो समीर, नॉन स्ट्राईकला तो चंद्रकांत. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. संघाची धावसंख्या 1 गडी बाद 9 अशी धावसंख्या. सुरेख गोलंदाजी केली होती रुपेशने. आता मात्र दुसरा गोलंदाज रुपेश जाधव गोलंदाज मार्कवर सज्ज आहे तो रुपेश टू समीर असा मारा असेल. पहिला चेंडू टाकणे सज्ज रुपेश जाधव. सुरेख चेंडू, बॉल आणि बॅटचा काहीच संपर्क नाही. चेंडू मध्ये सरळ वाऱ्याच्या वेगाने गेला, सरळ इष्टच्या हातामध्ये विसावला गेला. निर्धाव चेंडू सांगता होते. सुरेख पहिला चेंडू टाकला गेला होता रुपेश जाधवने. चंद्रकांतला मात्र समीरला मात्र काही समजलं नाही. पुन्हा एकदा रुपेश जाधव समीर असा मारा असेल. यष्टा मात्र उद्ध्वस्त गेला. बॉलचा बॅटचा काही संपर्क नाही. समीरला मात्र काही चेंडू समजला. यष्टा मात्र उद्ध्वस्त आल्या. दुसऱ्या विकेटचं पतन, दुसऱ्या गडी बाद होते समीरच्या रूपामध्ये. समीर मात्र तंबूच्या आश्रयाला. सुरेख गोलंदाजी करतोय तो रुपेश जाधव. फलंदाज मात्र जखून ठेवण्यामध्ये यश प्राप्त करतोय तो रुपेश जाधव. पहिला चेंडू निर्धाव झाला. दुसरा चेंडू मात्र समीरच्या यष्टा उद्ध्वस्त केला. समीरला मात्र तंबूमध्ये धाडलं गेलं. आता मग नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतो प्रदीप. 2 गडी बाद 9 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा सज्ज आहे तो रुपेश टू प्रदीप असा मारा असेल. गोल मार्क सज्ज. पुढे चेंडू टाकण्यासाठी रुपेश सज्ज. चेंडू मात्र पुन्हा एकदा हवेमध्ये. स्वतः गोलंदाज रुपेशने झेल घेतला. पुन्हा एकदा तिसऱ्या विकेटचं पतन होतंय. बॅक टू बॅक दुसरी विकेट घेतली ती रुपेशने. प्रदीप मात्र बाधवून तंबूच्या आश्रय. आता मात्र विकेट हॅट्रिक संधी या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक रुपेश आपल्या नावावर घेतो का पाहूया. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखवलं. प्रदीपची जागी घेण्यात येतो ऋषभ. संधी मात्र प्राप्त केले. संधीचं सोनं करणं पाहूया. सोनं करतोय काय रुपेश जाधव. आता मध्ये स्ट्राईकला आणलाय तो ऋषभ. नॉन स्ट्राईकला तो चंद्रकांत. सलामीला आलेला फलंदाज चंद्रकांत मात्र अजून मैदानामध्ये. विकेट हॅट्रिकची संधी मात्र रुपेश जाधवला. रुपेश टू ऋषभ असा मारा असेल. पुढील चेंडू टाकण्यास सज्ज. स्क्वेअर मारा. पंच 2 हात समांतर. व्हाईटच्या रूम धावसंख्या मित्र अवांतर धावसंख्येबद्ध 10 या अंकावरती. 3 गडी बाद 10. संधी म्हणजे काय? संधी कागदावर नसते, संधी बोलण्यावर नसते, संधी ऐकण्यावर नसते, संधी वागण्यावर नसते, संधी करण्यावर असते, ती करण्यावर. संधी असते तुमच्या कर्तव्यावर आणि संधी असते तुमच्या घडण्यावर. घडवण्या हातात असते. घडवण्या हातात कधी असते? संधी सोनं बनवायला आलं पाहिजे. पुन्हा एकदा सज्ज झालाय तो रुपेश. चेंडू मात्र सूर्यका झेलवरतीने, परंतु झेल मात्र टिपता आला नाही. झेल मात्र सोडला गेला. सुरेख संधी होती. संधीत मित्रांनो अशी निर्माण होते, पण त्या संधीचं सोनं करणं आपल्या हातात असतं. धावसंख्या 3 गडी बाद 11 अशी धावसंख्या. आता मध्ये चंद्रकांत स्ट्राईकला. नॉन स्ट्राईकला तो रुपेश टू चंद्रकांत असा मारा असेल. चेंडू मात्र मिडविकेट क्षेत्रामध्ये भिरकावून दिला आहे. 1 धावसंख्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो. रनिंग बिटवीन द विकेट. संघाची धावसंख्या पोहोचते 13 या अंकावरती. दुसऱ्या शतकातील काही चेंडू शिल्लक. संघाची धावसंख्या 3 गडी बाद 13. सलामीचा बॅटर मात्र अजून मैदानामध्ये चंद्रकांतच्या रूपामध्ये आहे. पाहूया रुपेश जाधव चंद्रकांत असा मारा असेल. चंद्रकांत मध्ये आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल. चौकार षटकारांच्या आतिषबाजी करावी लागेल. पुन्हा एकदा स्क्वेअर मारा. पंच 2 हात समांतर करता. व्हाईटच्या रूम धावसंख्या मिळते अवांतर. धावसंख्या मिळते 14 या अंकावरती. दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. संघाची धावसंख्या 3 गडी बाद 14. पुन्हा एकदा रुपेश टू चंद्रकांत असा मारा असेल. चेंडू मात्र लॉंग ऑन क्षेत्रामध्ये भेळकावून दिलाय. 1 धावसंख्या पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न होतो. पाहूया काय घडतंय. रनिंग बिटवीन द विकेट असे 2 धावसंख्या पूर्ण. संघाची धावसंख्या पोहोचते 16 अंकावरती. पंच घोषित करताय दुसऱ्या षटकाची समाप्ती होते. धावसंख्या 16. लॉस ऑफ 3 विकेट.
आता मग या षटकातील या पहिल्या इनिंग मध्ये तिसरं षटक हाणावं षटक कोण घेऊन येते पाहूया. 2 षटकाच्या समोर संघाची धावसंख्या 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 16 धावसंख्या. स्पीडअप घ्यायचा आहे मित्रांनो. निर्धारित 15 मिनिटांमध्ये आपल्याला एक इनिंग पूर्ण करायची आहे. वैयक्तिक पहिल्या संघाकडून अंतिम षटक हाणावं षटक स्लॉग ओव्हर षटक घेऊन राजेश टू ऋषभ असा मार असेल. पाहूया अंतिम षटकामध्ये तुंबड संघ किती धावसंख्या जोडल्या जाते जमा करताय पाहूया. वन साईडला मात्र हलका ते माला चेंडू 1 धावसंख्या पुढे सुरेख क्षेत्ररक्षण केलं आणि संघ धावसंख्या पोहोचते 17 या अंक. 17 धावसंख्या बघूया खतरा प्राप्त होतोय काय, 17 खतरा होतोय काय पाहूया. आता मात्र स्ट्राईकला चंद्रकाला मात्र आक्रमक पवित्रा घ्यावं लागेल. चौकार षटकामध्ये हाणावं षटका करावी लागेल. चौकार षटकांच्या आतिषबाजी करावी लागेल. पुन्हा एकदा राजेश टू चंद्रकांना मारा असेल. ऑफसाईडच्या चेंडूला मात्र दिशा दिली. 1 धावसंख्या पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न होतो पाहूया काय घडतंय. अशा रनिंग बिटवीन द संघाची धावसंख्या बसते 19 अंकावरती. 3 गडी बाद 19. थोडा संत गती चाललेला सामना. तुंबा ओझरवाडी विपक्ष सवनस सडवाडी. अंतिम षटकातील काही चेंडू शिल्लक संघाची धावसंख्या बसते 19 धावसंख्या 3 गडी बाद. चेंडू मात्र हवेमध्ये पाहूया झेल होतोय का. झेल मात्र टिपता आला नाही. अशा रीतीने 2 धावसंख्या पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांनी. रनिंग बिटवीन धावसंख्या बसते 21 अंकावरती. या षटकातील शेवटचे 3 चेंडू शिल्लक संघाची धावसंख्या 21. 3 गडी बाद 21. 21 लॉस ऑफ 3 विकेट. चंद्रकांना मात्र आक्रमक पवित्रा करावे लागेल. पाहूया किती धावा शेवटच्या 3 चेंडू येत आहेत पाहूया. चेंडू मात्र स्कोरल क्षेत्रामध्ये फिरकावून दिला. चेंडू गेला वाऱ्याच्या वेगाने मात्र सुरक्षित क्षेत्ररक्षण केलं. 1 धावसंख्या पण दुसऱ्या धावसंख्या प्रयत्न होतोय. दुसऱ्या धावा घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज मात्र बाद होतोय. 4थ्या विकेटचं पतन होतंय. चंद्रकांमध्ये बाद होतोय. अशा धावसंख्या पोहोचते 22 अंकावरती. 4 गडी बाद 22. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय प्रकाश. या षटकातील शेवटचा 2 चेंडू शिल्लक. चंद्रकांत धावबाद झाला. 4थ्या विकेटचं पतन. 4था गडी बाद चंद्रकांतच्या रूपामध्ये. आता मात्र स्ट्रायकर आणलाय तो प्रकाश नॉन स्ट्रायकर ऋषभ. राजेश टू प्रकाशचा मार असेल. प्रकाशला मात्र आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल. सुरेख चेंडू मात्र एक्स्ट्रीच्या धावामध्ये विसावे लागेल. निर्धाव चेंडू सांगता होते. आता मात्र पहिल्या इनिंग मध्ये शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्यामध्ये स्थिरावले गेले 22 अंकावर. 4 गडी बाद 22. चेंडू मात्र भिकावून लॉंग ऑन क्षेत्रामध्ये मात्र झेल होतो काय आणि झेल मात्र सुटला गेला. 2 धावसंख्या पूर्ण. तिसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न होता. तिसऱ्या धाव घेत असताना गडी मात्र बाद होतोय. धावसंख्या बसते 24 अंकावरती आणि 25 धावसंख्येचं आव्हान ठेवलंय सवनस सडवडी संघासमोर. प्रथम फलंदाज असताना तुंबद ओझरवाडी संघाने 18 चेंडूमध्ये 24 धावसंख्या जमवल्या गेल्या. पुढे होणारा सामना पणाजी बौद्धवाडी विरुद्ध दमामे गुरुवाडी. दोन्ही संघाचे कर्णधार याच ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचंय. नाणेफेकीचा कौल घेतील अजय शिगवण यांच्या शुभ हस्ते. याच ठिकाणी नाणेफेकीचा कौल होतोय. याच ठिकाणी कर्जी संघाचं याच ठिकाणी आगमन झालेलं आहे. तरी त्यांचं सुद्धा याच ठिकाणी जय बजरंगबली कलावतकाच्या वतीनं हार्दिक स्वागत. हार्दिक स्वागत. तुंबर ओझरवाडी संघाला विनंती होती आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि सवनस ओझरवाडी संघाला विनंती आपल्या सलामीच्या बॅटर मैदानात पाठवायचे आहे. पुढील होणारा सामना असेल पन्नालचे बौद्धवाडी विपक्ष दमामे गुरुवाडी. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना विनंती करतो आपण टॉस का बॉस मध्ये यायचंय. नाणेफेकीसाठी यायचंय. टॉस साठी विनंती आहे आपल्या त्वरित कॅप्टन्सना. पन्नालचे बौद्धवाडी आणि दमामे गुरुवाडी दोन्ही कॅप्टन्सना विनंती की आपण टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. तुंबाजा ओझरवाडी संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 18 चेंडूमध्ये 24 धावसंख्या पूर्ण केल्या आणि 25 धावसंख्येचं आव्हान ठेवले सवनस सडवडी संघासमोर.
18 चेंडू आणि 25 धावा जमा करावे लागतील. या सामना जिंकायचा असेल तर 25 धावसंख्येचं आव्हान सौनव सडोळे संघाला पूर्ण करायचं आहे. तुम्हाला उदोड संघाला विनंती स्पीडअप घ्यायचा, त्वरित शत्रुक्षण लावून घ्यायचं आहे. तर सौनव सडोळे संघाला विनंती आपले सलामीचे बॅटर मैदानात पाठवायचे आहे. तिसऱ्या सामन्यासाठी पन्नालचे बौद्धवाडी दमामी गुरुवाडी दोन संघामध्ये नाणेफेकचा कल होतोय. अजय शिवगण साहेबांच्या शुभास्ते नाणेफेकचा कौल होतोय. तुम्हाला उदवाडी संघाला विनंती करतो की आपण त्वरित शत्रुक्षण लावून घ्यायचं आहे. कोणत्याही वेळेचा विलंब लावू नये मित्रांनो. चालू असलेला सामना तुंबाड वजरवाडी सडेवाडी आपण विनंती करतो सलामीचे बॅटर पाठवायचे आहे. सडेवाडी पन्हाळजी बदलवाडी संघाने नाणेफेकचा कौल जिंकल्यानंतर शत्रुक्षण स्वीकारले आणि दमामी गुरुवाडी संघाला फलंदाजी पाठवून गेले. या सामना ही विनिंग झाल्यानंतर आपण त्वरित शत्रुक्षण लावून घ्यायचं आहे. बौद्धवाडी संघाला विनंती करतो. चालू असलेला सामना तुंबर वदवडी आणि सौनव सडेवाडी. मित्रांनो निर्धारित 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटकं टाकायचं आहे. कोणत्याही वेळेचा विलंब लावू नये. आपण या स्पर्धेमध्ये बरेचसे सामने निरोधपणे आपल्याला पार पाडायचे आहे. सौनव सडोळे संघाला विनंती आपला अतिरिक्त एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. फलंदाज एक प्लेयर्स पाठवायचा आहे. वैयक्तिक कोड्यातील पहिल्या संघातून पहिली षटक टाकण्यास सज्ज झालाय तो चंद्रकांत आणि सौनव सडोळे संघाचे सलामीचे बॅटर मैदानामध्ये दाखल. विश्वास आणि विलास सलामीचे बॅटर मैदानामध्ये दाखल. स्ट्राईकला येतो विश्वास, नॉन स्ट्राईक येतो विलास. सौनव सडोळे संघाचे सलामीचे बॅटर मध्ये दाखल. पहिला चेंडू टाकण्यास सज्ज झाला तो चंद्रकांत तो विश्वासाचा मार असेल. सुरेख चेंडू मात्र फलंदाज समजलाय. चेंडू मात्र सरळ एस्टोच्या हातामध्ये विसावलेला पहिला सुरेख निर्धाव चेंडू सांगता झाले. 18 चेंडू आणि 25 धावसंख्या आव्हान असताना सुद्धा सुरेख गोलंदाजी करतोय तो चंद्रकांत. वैयक्तिक पहिल्या संघाकडून पहिली षटक टाकणे सज्ज. चंद्रकांत तो विश्वासाचा मार असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती मार्कवर सज्ज झाले चंद्रकांत. पुन्हा एकदा चेंडू मात्र सरळ भिरकावून दिलाय. चेंडू आता वाऱ्याच्या वेगाने दणदण करत पहिला चौकार येतोय आणि या चौकाच्या संघाची धावसंख्या पोहोचते बिनबाद 4. या 4 संघाचे खातं मात्र उघडलं गेलं. सुरेख विश्वाच्या बॅटमधून आला सुरेख चौकार आणि या चौकार संघाची धावसंख्या पोहोचते बिनबाद 4. पहिला चेंडू निर्धाव आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार मारला मात्र विश्वासने. पुन्हा एकदा सज्ज झालाय तो चंद्रकांत विश्वास. चेंडू मात्र पुन्हा एकदा भिरकावून दिला स्कोअर क्षेत्रामध्ये. चेंडू आता पुन्हा एकदा वाऱ्याच्या वेगाने येतो सुरेख चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. धावसंख्या पोहोचते बिनबाद 8 अशी धावसंख्या. विश्वासला मात्र आक्रमक पवित्रा घेतलाय आपल्या संघाटी. पहिला चेंडू निर्धावल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार ठोकला. तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा चौकार ठोकला. संघाची धावसंख्या पोहोचते बिनबाद 8. पुन्हा एकदा सज्ज झालाय तो चंद्रकांत तो विश्वास असा मारा असेल. पुन्हा एकदा पंच 2 समांतर व्हायच्यावर धावसंख्या मिळते आव्हांतर. संघाची धावसंख्या पोहोचते बिनबाद 9. अठरा चेंडू आणि 25 धावसंख्या आव्हान असताना धावसंख्या पोहोचते बिनबाद 9. पुन्हा एकदा सुरेख चेंडू मात्र सुरेख एस्टच्या हातामध्ये विसावला गेला. निर्धाव चेंडूची सांगता होते. जिंकायचं चंद्रकांतला अशा पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. निर्धाव स्वरूपाचे चेंडू फेकावे लागतील.
जखडून ठेवावं लागेल. पुन्हा एकदा गोलंच्या ट्रॅकवरती रनवेवरती सज्ज चंद्रकांत तो विश्वासाचा मारा असेल. चेंडू मात्र मिडल क्षेत्रामध्ये भिरकावून दिला. एक धावसंख्या म्हणून दुसरा प्रयत्न, दुसरी धावसंख्या पूर्ण. रनिंग बीटवरून संघ धावसंख्या पोचते 11 या अंकावरती. या षटकातील काही चेंडू शिल्लक संघ धावसंख्या बिनबाद 11. पुन्हा एकदा चंद्रकांत तो विश्वासाचा मारा असेल. चेंडू मात्र हवेमध्ये पाहूया झेल होतो काय, आणि सुरेख झेल टिपला गेला. पहिलं विकेटचं पतन, पहिला गडी बाद होतो विश्वाच्या रूपामध्ये. 11 या धावसंख्या पहिला षटकाची समाप्ती होते. धावसंख्या 1 गडी बाद 11. पहिलं विकेटचं पतन विश्वाच्या रूपामध्ये. विश्वा मात्र तंबूच्या आश्रयाला 1 गडी बाद 11ची धावसंख्या पोहोचते सनवड संघाची. आता मध्ये 12 चेंडून 14 धावसंख्येचं आव्हान असेल. 12 चेंडून 14 धावसंख्या गरज असेल सवर्ण सडवडी संघाला. नवीन फलंदाज राजेश. आता मध्ये स्ट्राईक लाईनला तो विलास नॉन स्ट्राईकवर राजेश. समीर टू विलासाचा मार असेल. पाहूया 12 चेंडू आणि 14 धावसंख्य समीकरण कशा पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल, त्या तंतोतंत पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. समीर टू विलासाचा मार असेल. स्ट्राईक लाईनला विलास नॉन स्ट्राईकला तो राजेश. वैयक्तिक गटातील पहिल्या संघाने दुसरे षटक टाकणे सज्ज झाला आहे तो गोलंदाज समीर. सुरेख मात्र मारण्याचा प्रयत्न होता. चांगल्या चेंडू मात्र फेकला गेला आणि धाव मात्र काढता आली नाही. निर्धाव स्वरूपाची चेंडू. धावसंख्या स्थिरावली गेली 14 या अंकावरती. 11 या अंकावरती. समीरला मात्र जखडून ठेवायला लागला आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा सज्ज झाला तो गोलंदाज मार्कवर समीर टू विलासाचा मार असेल. पुढील चेंडू टाकण्यास सज्ज समीर. अशा 1 धावसंख्या पूर्ण. संघ धावसंख्या पोहोचते 12 या अंकावरती. सुरेख चेंडू टाकला गेला परंतु 1 धावसंख्या मात्र रोखता आली नाही आणि 1 धावसंख्या पूर्ण. संघ धावसंख्या 1 गडी बाद 12 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजच्या ट्रॅकवरती सज्ज समीर टू. आता मला स्ट्राईक लाईनला नवीन फलंदाज राजेश. समीर टू राजेशचा मारा असेल. सुरेख चेंडू मात्र सरळ एस्ट्रीच्या हातामध्ये विसावा लागला आणि सुरेख चेंडू फेकतोय तो समीरला मत आपल्या संघासाठी अशा पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. येणारे 3 चेंडू अशाच स्वरूपाचे फेकावे लागतील, जखडून ठेवावे लागेल. पुन्हा एकदा सज्ज झालाय तो समीर टू राजेशचा मारा असेल. पुन्हा पंच 2 समाप्त करतात. व्हाईटच्या रूपात धावसंख्या मिळते आव्हान तर धावसंख्या 13 या अंकावरती. जिंकण्यासाठी 12 धावसंख्येची गरज असेल सवर्ण सडव संघाला. पुन्हा जर सज्ज झालाय समीर टू राजेशचा मारा असेल. चेंडू मात्र मिडल क्षेत्रामध्ये भिरकांदिला चेंडू होतो मात्र वाऱ्याच्या वेगाने येतोय सुरेख षटकार आणि या षटकाने संघाची धावसंख्या पोहोचते 19 अंकावरती. राजेशच्या बॅटमधून आलेला उत्तुंग षटकार मिडल क्षेत्रक्षा डोक्यावरून भिरकावून दिला. चेंडू गेला सीमा रेषेपार. येतोय सुरेख षटकार. षटकार संघ धावसंख्या 19. पुन्हा एकदा सज्ज झालाय तो समीर. आता मात्र राजेश बाद होतोय. बॅटची कट घेऊन चेंडू मात्र एक्स्ट्रीच्या हातामध्ये विसाव गेला. दुसरा विकेटचं पतन होतं. दुसरा गडी बाद होतोय. या षटकाची शेवटचा चेंडू शिल्लक असता संघाची धावसंख्या 19 अंकावरती. 2 गडी बाद 19 धावसंख्या.
नवीन बॅटर मैदानामध्ये दाखले संदेश स्ट्राईक राहिला तर संदेश, नॉन स्ट्राईकला तो विलास. सेमीला मध्ये अशाच शेवटचा चेंडू, अशाच डॉट चेंडू फेकावे लागेल. सात चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज असेल सौरव सडवे संघाला. 7 चेंडू आणि 6 धावा समीकरण, 7 चेंडू आणि 6 धावा समीकरण असेल. चेंडू मात्र भिरकावून दिलाय स्कोर क्षेत्रामध्ये. सुरेख षटकार आला नरेशच्या संदेशच्या बॅटमधून, विजयी षटकार. आणि या षटकाने सौरव सडवे संघ विजय झाले. विजय संघाचे मनपूर्वक अभिनंदन, तसेच तुंबदोडे संघाचे मनपूर्वक स्वागत. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाला. स्पर्धेचा आनंद द्विगुणित करून शतगुणी गेले. आपले पूर्ण संघाचे, पूर्ण प्लेयरचे मनपूर्वक स्वागत. या सामन्यामध्ये रुपेश जाधव मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण घ्यायचा आहे, रुपेशजी जाधव. तसेच पन्हाळजे बुद्धवाडी संघाला विनंती करतो आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. पन्हाळजे बुद्धवाडी संघ कोणत्याही वेळेचा विलंब लावू नका मित्रांनो, आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावायचं आहे. आणि दमामी गुरवडी संघाने पुढील सामना पन्हाळजे बुद्धवाडी आणि दमामी गुरवडी याच ठिकाणी मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी याच ठिकाणी आमंत्रित करतो